येस. हॅलो फ्रेंड्स. आज इयत्ता 12वी व 11वी या दोन्हीही विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा एक जो महत्त्वाचा धडा आहे तो आपण डिस्कस करूयात. टॉपिकचं नाव आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. खरं तर 11वीचं जे फायनल अकाउंट आहे ते सोल ट्रेडर्सचं आहे आणि 12वीत मधलं जे फायनल अकाउंट आहे ते आहे पार्टनरशिप फर्मचं. तर माझं नाव भरत सर. आज आपण शिकणार आहोत फायनल अकाउंट. तर फायनल अकाउंटमध्ये दोन भाग आहेत. फायनल अकाउंट दोन पद्धती म्हणजे दोन गोष्टींमध्ये डिवाइड आहे. तर मेनली इन्कम स्टेटमेंट आणि पोझिशन स्टेटमेंट ज्याला आपण असं म्हणतो. इन्कम स्टेटमेंटमध्ये दोन गोष्टी येतात. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जे अनेकांना माहीत आहे. त्या व्यतिरिक्त बॅलन्स शीट हे जे आहे ते येतं. आणि बॅलन्स शीट नंतर आपण सर्वसाधारणपणे जे प्रिपेअर करतो ते असतं वर्किंग नोट. सो फायनल अकाउंट मध्ये दोन स्टेटमेंट महत्वाचे आहेत. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे इन्कम स्टेटमेंट म्हणून महत्वाचं आहे आणि पोझिशन स्टेटमेंटमध्ये बॅलन्स शीट महत्वाचं आहे. हा जो पार्ट दिला आहे आपण तो आहे ट्रेडिंग अकाउंटचा. ट्रेडिंग अकाउंट कशा पद्धतीने बनवलं जातं तुम्हाला माहिती आहे की दोन भागांमध्ये ट्रेडिंग अकाउंट विभागलेलं असतं, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. सो डेबिट साईडमध्ये जो पहिला आयटम दिला आहे तो आहे ओपनिंग स्टॉक. जो मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक आहे तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक म्हणून नोंदवतो. त्यानंतर ओपनिंग स्टॉक नंतर युजली आपण काय करतो, परचेसेस जे आहे टोटल परचेस ते मेन्शन करतो टू परचेसेसनी आणि त्यातून परचेस रिटर्न काय केले जातात, लेस केले जातात. ठीक आहे. वर्षभरामध्ये झालेली पूर्ण खरेदी आपण इथे लिहितो आणि परचेस रिटर्न जे आहेत वर्षभरामधले ते डिडक्ट करतो, लेस करतो. त्यानंतर परचेस नंतर जो डेबिट साईडला आयटम दिसतोय तो आहे वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी. ठीक आहे. तर हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, त्या कारणाने आपण कुठे लिहिलाय, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. त्यानंतर तशाच पद्धतीचा एक आयटम आहे वेजेस अँड सॅलरीज. हा सुद्धा जो आयटम आहे हा डायरेक्ट एक्सपेन्स असल्या कारणाने हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण नोंदवणार आहे. त्या व्यतिरिक्त वर्क्स मॅनेजर सॅलरी, याला फॅक्टरी मॅनेजर सॅलरी असं सुद्धा म्हटलं जातं. कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे. गाडी भाडं तुम्हाला लागतं, माल खरेदी करून आणता तेव्हा तुम्ही गाडी भाडं देता. तर हा जो गाडी भाडं दिलेला आहे खर्च, हा तुमचा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, प्रत्यक्ष खर्च आहे. त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटची कुठे आलाय, डेबिट साईड. त्या व्यतिरिक्त फ्रेट, यालाही गाडी भाडंच म्हणू शकता तुम्ही. रेल्वे फ्रेट किंवा एअर फ्रेट या अशा पद्धतीने फ्रेट पे केलं जातं बिझनेसमधून, डायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे. रेल्वेला मालगाडीचं तुम्ही जे काही माल खरेदी करून आणल्यानंतर फ्रेट पे केलंय, रेल्वेचं जे भाडं दिलंय ते इथे येणार आहे. तर त्यानंतर पुढचा जो आयटम आहे तो आहे फॅक्टरी लाइटिंग. हा फॅक्टरीमध्ये काही तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा खर्च केला असेल तर हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. हा पण डायरेक्ट एक्सपेन्स आहे. शेवटचा जो दिसतोय थोडासा अस्पष्ट आहे, पण फॅक्टरी रेंट. ठीक आहे. फॅक्टरीचं जर तुम्ही भाडं भरलं असेल तर तो सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला काय करायचं आहे, शो करायचा आहे. पुढच्या पेजवर आलोय मी. पुढच्या पानावर सुद्धा ट्रेडिंग अकाउंटचाच भाग जो आहे तो दिसतोय. कोल, गॅस आणि वॉटर हे तुम्हाला फॅक्टरीमध्ये युजली प्रोडक्शन करताना लागतं. कोळसा, गॅस लागतं, पाणी लागतं. सो दिस इज डायरेक्ट एक्सपेन्सेस. हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार. फ्युल अँड पॉवर, इंधन आणि तुम्हाला ऊर्जा लागते, पॉवर लागतं. तर हे जे काही आहे हे सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्स आहे. इतर काही मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस असतील, उत्पादन करण्यासाठी आलेले खर्च, प्रत्यक्ष खर्च, ट्रेड एक्सपेन्सेस, कस्टम ड्युटी, इम्पोर्ट ड्युटी, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत हे खरं तर एकच आहे. कस्टम ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी सेम हियर. कस्टम ड्युटी मीन्स द ड्युटी विच इज पेड टू ब्रिंग द गुड्स फ्रॉम अदर कंट्री टू दिस कंट्री. ठीक आहे. इथे इम्पोर्ट ड्युटी फक्त ह्या अनुषंगाने आपण घेणार आहोत. कस्टम ड्युटी जे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दिसत आहे, इट्स नथिंग बट द इम्पोर्ट ड्युटी, डायरेक्ट एक्सपेन्स आहे, प्रत्यक्ष खर्च आहे. त्यानंतर ऑक्ट्रॉय, जकात. आता खूप ठिकाणी जकात नाहीये, पण जकात हा खर्च पूर्वी होता. मोठी पॉवर हा पण डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला शो केला जातो फायनल अकाउंट प्रिपेअर करताना. हिटिंग अँड लाइटिंग, त्यानंतर फॅक्टरी इन्शुरन्स, डॉक चार्जेस, जहाजाचं पार्किंगचं जे काही चार्जेस असतं त्याला आपण डॉक चार्जेस म्हणतो, तुम्हाला माहितीच आहे. तर हे पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. त्यानंतर रॉयल्टी किंवा रॉयल्टी ऑन परचेस इज अगेन एक्सपेन्सेस ऑफ ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. रॉयल्टी, जर तुम्ही खरेदीच्या वेळी रॉयल्टी पे केली असेल किंवा मालाच्या उत्पादनाच्या वेळेस रॉयल्टी पे केली असेल, दिस इज अन डायरेक्ट एक्सपेन्स, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला शो होतो.
आपण थोडंसं क्रेडिट साईडला घेऊया, मागे आलोय मी पुन्हा. सो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय दिसतंय, तर पहिला आयटम आहे बाय सेल्स. ही टोटल सेल आहे, कॅश सेल प्लस क्रेडिट सेल. त्यातून लेस सेल्स रिटर्न, जे काही माल परत आलाय आपल्याला कस्टमरकडून, ते मायनस करावं लागेल. आणि आउटर कॉलमला तुम्हाला नेट सेल दिसेल. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काही महत्वाचे आयटम्स येतात. ते आहे गुड्स लॉस बाय फायर, गुड्स लॉस बाय थेफ्ट. म्हणजे जर तुमचं माल चोरी गेला असेल बिझनेसमधून, तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला तुम्हाला शो करावं लागतं. यू माइट बी अवेअर ऑफ. 11वीला ज्यांनी फंडामेंटल क्लिअर केलं असेल त्यांना या गोष्टीचं ज्ञान आहे. सो गुड्स लॉस बाय फायर, आगीमध्ये माल जळालं तर हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण भाग जो आहे तो दाखवतो. त्या व्यतिरिक्त गुड्स लॉस बाय थेफ्ट सुद्धा तिथेच दिसणार आहे. त्याच पद्धतीने समजा का बिझनेसच्या पार्टनरनी पर्सनल यूजसाठी जर माल विड्रॉ केला असेल, काढून घेतला असेल बिझनेसमधून, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला इथे लिहिलं जातं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. काही जण बाय ड्रॉइंग लिहितात, काही जण लिहितात बाय गुड्स टेकन फॉर द पर्सनल यूज. काहीही चालेल, हरकत नाही. फक्त गुड्स पर्सनल यूजसाठी घेऊन गेलेत हे रिफ्लेक्ट झालं पाहिजे, त्या पद्धतीने लिहा. बाय ऍडव्हर्टिजमेंट अकाउंट, हे कधी? बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. जर तुम्ही मोफत काही माल वाटप केलं असेल ऍडव्हर्टिजमेंटसाठी, तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिसतं. शक्यतो बाय ऍडव्हर्टिजमेंट लिहिण्याऐवजी बाय गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल असं लिहा. त्या व्यतिरिक्त ऍडजस्टमेंटमध्ये दिलेलं असतं तुम्हाला क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट असते फायनल अकाउंटमध्ये. ती जी ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक, ती इथे येते आणि अजून एक त्याचा इफेक्ट होतो, तो बॅलन्स शीटच्या असेटला होतो. ठीक आहे, तर क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट आपण देणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट असेल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बरं, हे जेव्हा ट्रेडिंग अकाउंट बनवून होतंय आपलं, त्यावेळेस आपण या ट्रेडिंग अकाउंटची काय करणार आहे, फायनली टोटल घेणार आहे अशा पद्धतीने. आणि युजली जर क्रेडिट साईड जास्त असेल, म्हणजे उजव्या बाजूची जर साईड जास्त असेल डाव्या बाजूपेक्षा, डेबिट साईडपेक्षा, सो तुम्हाला जे होणार आहे डेबिट साईडला, ते असणार आहे बिझनेसचं ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. आणि जर डेबिट साईड जास्त असेल आणि क्रेडिट कमी असेल, तर ते असेल ग्रॉस लॉस. साहजिकच ग्रॉस लॉस कधी होणार, जर एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस जास्त असतील दॅन द डायरेक्ट इन्कम, मग ग्रॉस लॉस होणार आहे. आणि जर क्रेडिट साईड म्हणजे इन्कम साईड जास्त असेल डेबिट साईडपेक्षा, तर तुम्हाला होणार आहे ग्रॉस प्रॉफिट. हे दोन्हीही आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये व्यवस्थितपणे शो करावे लागतात. पुढच्या सेशनमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याबद्दल माहिती घेऊयात.